लातूर शहरातील महात्मा फुले भाजी मार्केटच्या मागे नांदेड रोड परिसरात उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक सहकार संकुल इमारतीचे भूमिपूजन शनिवारी 11 जुलै 2026 रोजी मोठ्या उत्साहात पार पडले। या सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील होते। यावेळी महापौर जयश्री सोनकांबळे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, मुख्य अभियंता रूपा राऊळ, अधीक्षक अभियंता राहुल कुलकर्णी, विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण, जिल्हा उपनिबंधक व्ही.एल. पोतंगले, कार्यकारी अभियंता डी.एन. टेकाळे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सदाशिव चव्हाण यांच्यासह सहकार विभागाचे अधिकारी, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लातूरच्या सहकार क्षेत्राची गौरवशाली परंपरा अधोरेखित करत, या संकुलामुळे सहकार विभागाची 11 कार्यालये एकाच छताखाली कार्यरत होणार असल्याचे सांगितले। यामुळे शेतकरी, सभासद, ठेवीदार आणि सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची कामे अधिक जलद आणि सुलभ होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी राज्यभर आधुनिक सहकार संकुले उभारण्याचा शासनाचा संकल्प असल्याचे सांगितले। लातूरचे संकुल सुमारे 25 कोटी रुपये खर्चातून उभारले जाणार असून सुमारे 4786 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या इमारतीत आधुनिक कार्यालये, पार्किंग आणि सभागृहाची सुविधा उपलब्ध होणार आहे। यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला दर्जेदार आणि मुदतीत काम पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या। तसेच या संकुलाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली असून त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासनही देण्यात आले। दरम्यान या महत्त्वाच्या कार्यक्रमास निमंत्रित असूनही धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, लातूरचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार बसवराज पाटील, आमदार संजय बनसोडे, आमदार सतीश चव्हाण आणि आमदार अभिमन्यू पवार हे उपस्थित राहिले नाहीत। त्यांच्या अनुपस्थितीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली। लातूरच्या सहकार क्षेत्रासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा मानला जात असून भविष्यात सर्व सहकार कार्यालये एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने नागरिकांची गैरसोय दूर होणार असून प्रशासन अधिक गतिमान होणार आहे।